श्री स्वामी समर्थ. मी सोनाली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होती गणेश जयंती आणि त्यामुळे सकाळी सकाळी लवकर उठून गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघालो होतो. तर दगडूशेठ गणपती बाप्पा आमच्यापासून जवळच आहे बरं का. तर म्हटलं आज दिवसाची सुरुवात ही बाप्पाच्या दर्शनानेच करूया. पण गेलो तर काय इतकी गर्दी होती तर बारीला लावून दर्शन घेणं अशक्यच होतं. म्हणून मग मुखदर्शन घेतलं. मुखदर्शन घ्या नाहीतर कसंही घ्या, बाप्पाच्या दरबारात गेलं म्हणजे बाप्पाचं दर्शन झाल्यासारखंच होतं. आज सगळीकडेच गणेश जयंतीची तयारी चालू होती. आम्ही देखील पायीच भरपूर फिरलो. त्यानंतर मठामध्ये गेलो, तिथून धूप आणि प्रसाद घेऊन आलो. त्यानंतर घरी आलो. जास्वंदीला छान अशी लाल जास्वंद होती म्हणून देवपूजा करून घेतली. त्यानंतर घरातला राहाडा इतका झाला होता ना, तो सगळा आवरून घेतला. तोपर्यंत ईश्वरीचा अभ्यास चाललेला होता, कारण आज मोदकसुद्धा करायचे होते. तर इथं मोदकसुद्धा करायला घेतले आणि त्यानंतर इशूला कराटेला सोडलं होतं आणि मैत्रिणीकडे हळदी कुंकवाला देखील जायचं होतं. आज साडी घालायचं जरा कंटाळाच केला म्हणून पटकन आवरून घेतलं आणि मैत्रिणीकडे हळदी कुंकवाला गेलो. तर येतानीच आमच्या जवळचं जे गणपती बाप्पाचं मंडळ आहे ना, तिथं आज खाली जेवायला सुद्धा होतं. तर तिथं जाऊन दर्शन घेतलं आणि तिथंच मग जेवणसुद्धा केलं. तर जेवणाला इतकी गर्दी होती ना, तर भरपूर वेळ वाट बघावी लागली आणि गणपती बाप्पाचा जन्मोत्सव सर्वांनी मिळूनच साजरी केला बरं का, म्हणजे गणपती बाप्पाचा बर्थडे. तर त्याआधी काय केलं ना, की मोदक करून घेतले आणि गणपती बाप्पांना आधी प्रसाद ठेवला आणि त्यानंतरच मग जेवण केलं. तुमच्याकडे सुद्धा गणेश जयंतीला इतकीच गर्दी होती का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर सर्व काही कामावरून नंतर पसारासुद्धा आवरला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.